आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा मोठा फटका उत्तर पुणे जिल्ह्याला बसलेला आहे. तिथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. 1700 एकरवरील केळीचं पीक धोक्यात आलेलं आहे. केळी पिकाची निर्यातच थांबल्यानं केळीचे बाजारभाव हे आता गडगडलेले असून 20 ते 22 रुपये किलोनं विकले जात आहेत. यंदा केळी पिकाला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पिकवण्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. आणि आता जे मार्केट आखातामध्ये युद्ध चालू असल्यामुळे जे मार्केट पडले त्याच्यामुळे 70 ते 75 हजार रुपये सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्यातून खूप मोठी हानी केळी उत्पादक शेतकऱ्याची होत आहे. तरी सरकारने याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे. मला वाटतं आता सरकार कर्जमाफीची काहीतरी घोषणा करते किंवा केलेली आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की प्रत्यक्ष प्रमाणात शेतकऱ्याच्या खिशातून जो पैसा गेलाय, आज आमच्या या परिसरामध्ये केळी पीक पिकवण्यासाठी 1 एकरला 1.5 लाखाहून अधिकचा खर्च होतो. आणि आज या प्लॉटमध्ये आपण पाहिलं सगळा माल काढणीला आलाय. जर युद्ध झालं नसतं तर त्या काळामध्ये 18 ते 22 रुपयापर्यंतचा रेट होता. म्हणजे साधारणतः 3-4 लाख रुपये आमचे केळीचे झाले असते. आजची परिस्थिती अशी आहे का लोकलवालाही काढून नेत नाही किंवा एक्सपोर्टवाला तर येतच नाही. त्याच्यामुळे 70-80 हजार रुपये देखील म्हणजे भांडवल देखील अर्ध्यापेक्षा जास्तीचं आमचं कव्हर होत नाही.